उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांना बरं नाहीये। ताप, सर्दी, खोकला आणि अशक्तपणा आल्यामुळे शिंदे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती। एकनाथ शिंदेंची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। सर्दी, ताप, खोकला यामुळे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ते दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज आपल्यासोबत आहेत। पंकज, कधी रुग्णालयात दाखल केलं गेलेलं आहे? आता त्यांची प्रकृती कशी आहे? ताप, सर्दी, खोकला आणि त्यामुळे भरपूर अशक्तपणा जाणवत होता। त्यामुळे त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केलेलं आहे। तब्येत त्यांची स्थिर आहे। डॉक्टर वैयक्तिकरित्या त्यांची देखभाल करून देखरेख करतायत आणि प्रकृती स्थिर आहे। मात्र सततचे दौरे, सातत्याची दगदग, कार्यकर्त्यांच्या भेटी, बैठका, राज्यभराचे दौरे यामुळे त्याचा ताण जो आहे तो त्यांच्या प्रकृतीवरती पडत होता। गेल्या 2-3 दिवसापूर्वी सुद्धा त्यांनी जो दौरा केला त्या दौऱ्याला आपण बघितलं, रायगडच्या दौऱ्यात इंजेक्शन घेऊन आणि सलाईन लावून ते आले होते असं भरत गोगावले यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं। गेले अनेक दिवस त्यांचे कुटुंबीय सुद्धा म्हणजे स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, त्यांच्या पत्नी असतील, तक्रार करत होते की तब्येत बरी नसताना सुद्धा ते धावपळ करतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृती होतो। ते तिथे पाहायला मिळाले। सततचे दौरे, सततच्या बैठका, सततचे राज्यभर फिरणं यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृती होतो। त्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि अशक्तपणा त्यांना जो आहे तो जाणवतोय, म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिलेला आहे। आता सध्या ते रुग्णालयातच आहे, डिस्चार्ज मिळणार आहे की काय म्हणणं आहे डॉक्टरांचं? ते रुग्णालयातच आहे, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यांचं सलाईन लावून किंवा त्यांना जे ताप, सर्दी, खोकला त्याच्यावरती औषध उपचार जे आहेत ते सुरू आहेत। बरं, ठीक आहे। ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद पंकज, दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामधल्या ज्युपिटर रुग्णालयात सध्या दाखल झालेले आहेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे।